उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सिल्वर ओकवर उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट झाली आहे आणि ही बैठक आता संपल्याचं कळतंय। जयंत पाटील, आदित्य ठाकरे, संजय राऊत देखील सिल्वर ओकवर उपस्थित होते। तर मवियाच्या पुढच्या रणनीतीबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। गेल्या तासाभरापासून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सिल्वर ओकवर बैठक सुरू होती। ती बैठक संपल्याची माहिती समोर येते। तर आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि शरद पवार विधानसभा निवडणुकीनंतर पहिलीच यांची भेट आहे आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येते। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये तब्बल तासभर चर्चा झाली आहे। सिल्वर ओकवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक झाली आहे। जयंत पाटील, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे देखील सिल्वर ओकवर या बैठकीमध्ये उपस्थित होते। तर मवियाच्या पुढच्या रणनीतीबाबत चर्चेची माहिती देखील समोर येते। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट समोर येते। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील बैठक संपलेली आहे सिल्वर ओकवर। एका तासापासून ही बैठक सुरू होती। तर आपण पाहतो उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील बैठक आता संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये पुढच्या रणनीतीबाबत चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते। तर महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत नेमकी काय रणनीती आखण्यात आलेली आहे हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील बैठक संपली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय बोलणं झालेलं आहे, काय चर्चा झाली आहे? उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास 1 तास आहे ते सिल्वर ओकवर चर्चा झालेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याशिवाय 25 तारीखला सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा आहे। या अनुषंगाने या दोन नेत्यांमध्ये ही चर्चा झाल्याची माहिती मिळते। सूर्यवंशी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी मुंबईत आहे तो 25 तारीखला सकाळी 10 वाजता एक जनआक्रोश मोर्चा असणार आहे आणि या मोर्चात मविया सहभागी असणार आहे। कदाचित मविया त्या सगळ्याचं नियोजन करणार असल्याची देखील माहिती आहे। या सगळ्या संदर्भात आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ही चर्चा झालेली आहे। या बैठकीला शरद पवार यांच्या गटाकडून जयंत पाटील देखील उपस्थित होते। तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत तसंच आदित्य ठाकरे हे स्वतः या नक्कीच धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय एक प्रकारे मवियाचीच ही बैठक पार पडली असं म्हणायला हरकत नाही, कारण या ठिकाणी शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील हे सर्वच नेते या ठिकाणी उपस्थित होते।